नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण 22वा एक प्रश्नमालिकेचा भाग बघितलेला होता. त्या प्रश्नमालिकेमध्ये आपण जसे आपण याच्या पाठीमागच्या सर्व भागांच्यामध्ये 10 प्रश्न आपण प्रत्येकी एका भागामध्ये बघत आहोत. तशाच प्रकारचे 10 प्रश्न आपण पाठीमागच्या 22व्या प्रश्नमालिकेमध्ये बघितलेले होते. त्या सर्व प्रश्नमालिकेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता. आता या ठिकाणी हे जे प्रश्नमालिका आहे ती प्रश्नमालिका जी आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षांच्यामध्ये जे प्रश्न वारंवार विचारले जातात, जे प्रश्न भूगोल विषयाशी संबंधित आहेत, ज्या प्रश्नांचा वारंवार विचार केला जातो किंवा वारंवार त्याच्यावरती विविध प्रकारे विविध स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात, अशा प्रकारच्या आपण प्रश्नांची या ठिकाणी माहिती बघत आहोत. आजच्या या लेक्चरला आपण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन बँकचा 23वा भाग बघायचा आहे. या भागाच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नांचं स्वरूप, त्याचबरोबर प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे असतात किंवा त्या प्रश्नांच्यामधून नवीन प्रश्नांची कशा प्रकारे निर्मिती होते, त्याचबरोबर याच्या संदर्भातील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी आपण बघत आहोत, की जेणेकरून आपण तुम्ही जे विविध प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास करता त्या परीक्षांच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं देत असताना किंवा अभ्यास करत असताना तुम्हाला जर काही अडचणी किंवा शंका असतील तर ती शंका या क्वेश्चन बँकच्या माध्यमातून दूर होईल, हा याच्या पाठीमागचा प्रमुख हेतू आहे. आता तुमचे जे काही मित्र किंवा इतर लोक जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, शेअर करा, की जेणेकरून याचा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना नवीन नवीन प्रश्नांची माहिती होईल किंवा प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे असू शकतात याची माहिती. चला तर आपण या ठिकाणी आजच्या या 23व्या भागामध्ये प्रश्नमालिकेच्या 23व्या भागामध्ये जे आपण 10 प्रश्न बघणार आहोत त्या 10 प्रश्नांची माहिती बघूयात. याच्यातील जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न हा आपण बघितला तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आकाशाची जी निर्वात पोकळी आहे त्या निर्वात पोकळीपर्यंत वरपर्यंत जे विविध प्रकारचे आपण वातावरणाचे थर बघतो त्या वातावरणाच्या थराच्या संदर्भात आहे. प्रत्येक थराचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक थरामध्ये असणारे घटकही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अशाच प्रकारचा या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न काय बघा, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे किती उंचीवरती असतात, उंचीवर स्थिर असतात. म्हणजे आपण बघतो की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या कक्षेमध्ये पूर्णपणे संपते, अशा ठिकाणी जे उपग्रह असतात ते भूस्थिर उपग्रह असं म्हटलं जातं. कारण आपण बघतो की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवकाशयानातून उपग्रह पृथ्वीवरती दाब देऊन या ठिकाणी अवकाशामध्ये सोडला जातो आणि अवकाशामध्ये सोडल्यानंतर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर नेऊन एखाद्या ठिकाणी जर सोडला तर तो त्या ठिकाणी स्थिर होतो आणि पृथ्वीच्या कक्षेमध्ये तो फिरू लागतो. हा फिरत असताना तो स्थिर उपग्रह मानला जातो. म्हणून भूस्थिर उपग्रह जे असतात ते भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे किती उंचीवर स्थिर असतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे 1000 किलोमीटर, दुसरा आहे 36,000 किलोमीटर, तिसरा आहे 3000 किलोमीटर आणि चौथा आहे 100 किलोमीटर. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे. ॲट व्हॉट दी अप्रॉक्सिमेट हाईट फ्रॉम दी अर्थ आर दी जिओस्टॅटिक सॅटेलाइट्स. आता या ठिकाणी याचे 4 पर्याय दिलेले आहेत. 1000 किलोमीटर, 36,000 किलोमीटर, 3000 किलोमीटर आणि 100 किलोमीटर. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पृथ्वीवरती असणारे जे भूस्थिर उपग्रह आहेत ते भूस्थिर उपग्रह हे सर्वसाधारणपणे 36,000 किलोमीटरवरती स्थिर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या 1 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे 2 नंबरचं असलेलं पाहायला मिळतं. दुसरा प्रश्न आहे, कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशांचे रिव्हर्सर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चिती करणाऱ्या प्रणालीला काय म्हटले जातं. आता कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांच्याद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशांचे रिव्हर्सर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चिती करण्याची प्रणाली जी आहे त्या प्रणालीला काय म्हणतात. आता या ठिकाणी भूगोलाची संकल्पना आहे, त्या संकल्पना किंवा आपण जे वापरतो त्याच्या संबंधित आहे. एक पहिला आहे रिअल टाईम नॅव्हिगेशन प्रणाली, दुसरा आहे जागतिक स्थिती प्रणाली, तिसरा आहे जागतिक माहिती प्रणाली, चौथं आहे जागतिक प्रोसेसर प्रणाली. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये आहे. ए लोकेशन फाइंडिंग सिस्टम विच यूज रेडिओ रिव्हर्सर्स टू द पिक अप सिग्नल फ्रॉम द मिनिमम 4 स्पेशल सॅटेलाइट इज कॉल्ड.
रिअल टाईम नेव्हिगेशन सिस्टीम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि ग्लोबल प्रोसेसर सिस्टीम. आता या ठिकाणी या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. रिअल टाईम नेव्हिगेशन सिस्टीम ही वेगळी प्रकारची आहे, GPS वेगळी आहे, GIS वेगळी आहे आणि ही GPS ग्लोबल प्रोसेसर सिस्टीम ही वेगळी आहे. आता जर आपण बघितलं तर कमीत कमी विशिष्ट 4 उपग्रहांच्या द्वारे या रेडिओद्वारे जे संदेश भेटतात ते संदेश ग्रहण करून जे आपण एखाद्या ठिकाणचं स्थान निश्चित करण्याचं जे काम आहे ते स्थान निश्चित करण्याचं काम GPSद्वारे केले जातं. त्यालाच आपलं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम किंवा जागतिक स्थान प्रणाली किंवा जागतिक स्थिती प्रणाली असं म्हणतो. म्हणून या 2 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे 2 नंबरचं आहे की जागतिक स्थिती प्रणाली म्हणजे कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांच्या द्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशाचे रिव्हर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चिती करण्याच्या प्रणालीला आपण जागतिक स्थिती प्रणाली असं म्हणतो. तिसरा प्रश्न आहे की खालील विधाने पहा. एक आहे इस्रोचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च सेंटर. बी आहे इस्रोची स्थापना सन 1969 मध्ये केली. तिसरं आहे के माधवन हे इस्रोचे संचालक आहेत. आता या ठिकाणी हे 4 पर्याय दिलेले आहेत. हे 3 आपल्याला विधानं दिलेली आहेत. 3 पैकी कोणतं विधान आपल्याला बरोबर आहे, कोणतं चूक आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता 4 पर्याय दिलेले, 4 पैकी जर पहिला पर्याय बघितला तर पहिला पर्याय आहे विधान ए आणि बी बरोबर आहे. ए आणि बी बरोबर आहे. ए काय आहे? इस्रोचं मुख्यालय चेन्नई येथे आहे. चेन्नई येथे आहे का इस्रोचं मुख्यालय? तर चेन्नई येथे इस्रोचं मुख्यालय नाही. म्हणून जर आपण बघितलं तर या ठिकाणी या प्रश्नाचा जो पहिला पर्याय आहे तो पहिला पर्याय याच्यातून निघून जातो. दुसरा आहे विधान बी बरोबर इस्रोची स्थापना 1969 मध्ये. आता हे बरोबर आहे पण इस्रोची स्थापना 1969 मध्ये केली गेली होती. तिसरा इथं पर्याय दिलेला आहे विधान ए आणि सी. आता ए चुकीचं आहे त्याच्यामुळे हाही पर्याय त्याच्यातून जातो आणि हाही जातो. म्हणून या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर 2 नंबरचं आहे विधान बी. इस्रोची स्थापना सन 1969 मध्ये केली गेली होती. आणि या 3 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर 2 नंबरचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला कुटप्रश्न जे असतात ते कुटप्रश्न असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा क्लिष्ट स्वरूपामध्ये विचारले जातात. त्यावेळेला आपण त्याचं अचूक उत्तर देणं गरजेचं आहे. चौथा प्रश्न आहे अन्न, निवारा, वाहतूक इत्यादी मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे काय? आता अन्न, निवारा, वाहतूक इत्यादी. आता या अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक इत्यादी ज्या मानवी गरजा आहेत त्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचं मोजमापन करण्याचं साधन म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. एक अन्नजाळी आहे, जैव वस्तुमान पिरॅमिड आहे, तिसरा आहे शाकाहारी प्राणी, चौथा आहे पर्यावरणीय पदचिन्ह. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारले गेलेला आहे. ए टूल टू कॅल्क्युलेट नॅचरल एरियाज रिक्वायर्ड टू सॅटिस्फाय ह्युमन needs like foods, housing, transport, etc. means food web, biomass period, animals and ecological footprint. आता जर आपण बघितलं तर अन्न, निवारा, वाहतूक इत्यादी मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमापन करण्याचं साधन म्हणजे काय? तर साधन म्हणजे पर्यावरणीय पदचिन्ह हे त्याचं महत्त्वाचं साधन आहे. कारण जर आपण बघितलं तर अन्नजाळी हा एक वेगळा प्रकार आहे, जैव वस्तुमान हा वेगळा प्रकार आहे आणि शाकाहारी प्राणी हा त्याच्यामध्ये तो घटक येतच नाही. हे तिन्ही घटक या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आहेत. अन्नजाळी म्हणजे एक प्राणी दुसऱ्यावरती किंवा अन्नसाखळी याच्या स्वरूपामध्ये आहे. जैव वस्तुमान म्हणजे एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याला किती कॅलरीज मिळतात, दुसऱ्याकडून प्राथमिक भक्षकाकडून उत्पादकाकडून भक्षकाकडे किती जातात, भक्षकाकडून प्राथमिक भक्षकाकडे किती, प्राथमिक भक्षकाकडून तृतीय भक्षकाकडे किती, द्वितीयकडून तृतीयकडे किती, अशा प्रकारचं जैव वस्तुमान आहे. आणि शाकाहारी प्राणी हा वेगळा आहे की जो डायरेक्ट उत्पादकावरती अवलंबून असतो. आता हा जो पर्यावरणीय पदचिन्ह आहे त्यालाच आपण इकॉलॉजिकल फुटप्रिंट असं म्हणतो. हा इकॉलॉजिकल फुटप्रिंट म्हणजेच त्या ठिकाणी नैसर्गिक क्षेत्राचं मोजमाप करण्याचं साधन आहे. म्हणजे मानवाच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लागण्याचं महत्त्वाचं साधन हे पर्यावरणीय पदचिन्ह असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. जैवविविधतेच्या रक्षणासाठी अपिको आंदोलन टिंबटिंब या राज्यात केले होते. आता याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा कर्नाटक आणि चौथा
केरळ. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे. दी एपेको मुव्हमेंट फॉर दी प्रोटेक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी वॉज कॅरिड आउट इन डॉट डॉट स्टेट महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटका अँड केरला. आता जैवविविधतेच्या रक्षणासाठी जे अपिको आंदोलन आदिवासींनी केलं होतं, ते अपिको आंदोलन कोणत्या राज्यामध्ये केलेलं होतं? तर या ठिकाणी ज्या जैवविविधतेचं रक्षण म्हणजे जी बेसुमार वाढणारी जी औद्योगिकरण आहेत किंवा लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीला अटकाव घालण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तोडली जाणारी जी वृक्षतोड आहे, होणारी वृक्षतोड आहे, ती थांबवण्यासाठी जे आंदोलन केलं होतं, ते आंदोलन अपिको आंदोलन म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि हे अपिको आंदोलन आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारं जे कर्नाटक राज्य आहे, त्या कर्नाटक या राज्यामध्ये झालेलं होतं. म्हणून या प्रश्नाचं हे अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 6वा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोठे आहे? आता या ठिकाणी आपण बघतो की आपल्या जी केंद्र शासन संचलित जी रेल्वे वाहतूक आहे, वाहतुकीच्या विविध प्रकारांच्या मधील सर्वात लांब पल्ल्यासाठी किंवा अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी जो आपण मार्ग सुकर मानतो तो म्हणजे रेल्वे वाहतूक, स्वस्त वाहतूक म्हणून ज्याच्याकडे बघितली जातं ती रेल्वे वाहतूक. हीच रेल्वे वाहतूक कोकणातील किंवा समुद्र किनारपट्टीच्या सर्व भागांना जोडण्याचं जे महत्त्वाचं काम करते ती म्हणजे कोकण रेल्वे. ही कोकण रेल्वे जी आहे ती कोकण रेल्वेच्या संदर्भात हा प्रश्न आहे. कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा कुठं आहे? आता जर आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगेची जी पश्चिम दिशा आहे, त्या पश्चिम दिशेने किंवा सह्याद्री पर्वतरांगेच्या बाजूने या ठिकाणी हा सर्व रेल्वे मार्ग जातो. कारण जर आपण बघितलं तर अरबी समुद्राच्या बाजूला विविध खाड्या आहेत, त्या खाड्यांच्यावरती पूल करणं तेवढं आपल्याला अशक्यप्राय आहे. म्हणून हे सर्व रेल्वे मार्ग आपण डोंगरकड्यातून जातात आणि डोंगरकड्यातून जात असताना विविध मार्गात येणारे डोंगर पोखरून त्या ठिकाणी छोटे मोठे बोगदे केलेले आहेत. अशाच प्रकारचा कोकण रेल्वेवरती असणारा महाराष्ट्रातला म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार करणार आहोत, भारताचा नाही, महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा कोठे आहे हा प्रश्न आहे. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे करबुडे, दुसरा करंजाडी, तिसरा कुडाळ आणि चौथा आहे माणगाव. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे. वेअर इज दी लॉंगेस्ट टनेल सिच्युएटेड इन दी महाराष्ट्र ऑन दी कोकण रेल्वे? आता जो लॉंगेस्ट टनेल आहे तो लॉंगेस्ट टनेल कुठं आहे? तर लॉंगेस्ट टनेल कुरबुडे या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर हे 1 नंबरचं आहे की कोकण रेल्वे मार्गावरती सर्वात लांब बोगदा करबुडे हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे, भारत सरकारद्वारा स्थापित टिंबटिंब यांनी ऊर्जा तारांकन मानक विकसित केलेले आहे. आता भारत सरकारद्वारा स्थापित असणारी ही संस्था आहे की त्याने ऊर्जा तारांकन मानक ही विकसित केलेले आहे. तर कोणते? त्या 4 पर्याय दिलेले, दी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, दी ब्युरो ऑफ स्टार एनर्जी प्रोटेक्ट, दी ब्युरो ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड जनरल प्रोग्राम, दी ब्युरो ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स प्रोजेक्ट. आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे. एस्टॅब्लिश बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज लेबल, दी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. 2nd नंबरचा आहे दी ब्युरो ऑफ स्टार एनर्जी प्रोजेक्ट. 3rd दी ब्युरो ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड जनरल प्रोग्राम आणि 4th आहे दी ब्युरो ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स प्रोजेक्ट. आता हा जर प्रश्न बघितला तर हा प्रश्न हा ऊर्जा तारांकन म्हणजे ऊर्जा निर्मितीच्या संदर्भात आहे. ऊर्जा तारांकन मानांकन विकसित केलेली संस्था कोणती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 नंबरचं आहे. दी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ही जी संस्था आहे त्या संस्थेने ऊर्जा तारांकन मानक विकसित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या 7 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबरचा पर्याय हा याचा अचूक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 8 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे? आता लोकसंख्येची घनता कुठे जास्त आहे ते आपल्याला सांगायचे आहे. जास्त म्हणजे किती? तर त्या ठिकाणी जवळपास 451 ते 600 अशा प्रकारची लोकसंख्येची घनता होती. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. एक नाशिक सातारा, दुसरा नागपूर सोलापूर, तिसरा नागपूर कोल्हापूर, चौथा आहे नागपूर आणि सोलापूर. लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यांच्या मध्ये जास्त आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. याच्यासाठी 4 पर्याय इथे दिलेले आहेत. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. खाली हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग 2 डिस्ट्रिक्ट्स हॅव हाय डेन्सिटी? आता इन ब्रॅकेट 451 to 600 ऑफ पॉप्युलेशन. 4 पर्याय दिलेले, 1 नाशिक सातारा, 2 नागपूर सोलापूर, 3 नागपूर कोल्हापूर, 4 पुणे सोलापूर. आता जर आपण बघितलं तर कोणत्या 2 जिल्ह्यांच्या मध्ये लोकसंख्येची घनता जास्त होती?
आता हे जर आपण जिल्हे बघितले तर नागपूर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्यामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात जास्त असलेली पाहायला मिळते. ती जवळपास 451 ते 600 एवढ्या प्रमाणात होती. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे. नागपूर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारताच्या पश्चिम व वायव्य दिशेला खालीलपैकी कोणते देश आहेत? आता या ठिकाणी भारताच्या सीमेच्या संदर्भात म्हणजे राजकीय भूगोलाच्या संदर्भात प्रश्न आहे. आपल्या भारताच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर विविध प्रकारचे छोटे मोठे अनेक देश आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला दिशेवाईज या ठिकाणी देश विचारले गेलेले आहेत. भारताच्या पश्चिम आणि वायव्येला खालीलपैकी कोणते देश आहेत? या संदर्भातही आपण एक वेगळा सविस्तर व्हिडिओ बघितलेला भारताच्या सीमा म्हणून. आता भारताच्या सीमा म्हणून जेव्हा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये या सर्व सीमांची लांबी, त्या रचना कशा प्रकारचे, कोणते जिल्हे, कोणते राज्य, किती प्रमाणात या ठिकाणी या प्रत्येक सीमेला लागून आहेत हे आपण बघितलेलं आहे. आता इथं जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो भारताच्या पश्चिम आणि वायव्य सीमेला कोणते देश आहेत? पश्चिम आणि वायव्य सीमा म्हणजे कोणती? तर हा असणारा जम्मू काश्मीर ही याची उत्तर दिशा. त्यानंतर हा येणारा हा जो खालचा भाग आहे तो इकडे गुजरात आणि इकडे हा बाकीचा भाग येईल आपल्याला. आता इथं जर आपण बघितलं तर इथं उत्तर वरती दक्षिण, इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व. इकडे जर बघितलं तर वायव्य, आग्नेय, ईशान्य आणि इकडे आहे नैऋत्य. जर आता आपण बघितलं तर वायव्य दिशा म्हणजे या बाजूची दिशा, या बाजूला येणारे दिशा कोणते आहेत? विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इन लाईज वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट टू इंडिया? पाकिस्तान अँड अफगाणिस्तान, नेपाळ अँड चायना, बांगलादेश अँड ब्रह्मदेश आणि थर्ड आहे पाकिस्तान अँड भूतान. आता जर आपण बघितलं तर वायव्येला आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे? पश्चिमेला आणि वायव्येला देश कोणते आहेत? पश्चिम म्हणजे ही दिशा, वायव्य म्हणजे ही दिशा. आता जर आपण बघितलं तर या दिशेला आहे पाकिस्तान आणि पाकिस्तान झाल्यानंतर वरती जो छोटीशी 100 किलोमीटर, जवळपास 100 किलोमीटर ज्याची सीमा आहे तो म्हणजे अफगाणिस्तान. हे 2 देश या ठिकाणी भारताच्या पश्चिमेला आणि वायव्येला येत असलेले पाहायला मिळतात. म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 नंबरचं आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. कारण नेपाळ आणि चीन हे उत्तरेला आहेत, भूतान उत्तरेला आहे, पाकिस्तान वेगळ्या दिशेला, बांगलादेश ब्रह्मदेश हे जर आपण बघितलं तरी ईशान्येला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या प्रश्नाचं जर अचूक उत्तर बघितलं तर ते 1 नंबरचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जे 2 देश आहेत ते 2 देश आपल्या भारताच्या पश्चिमेला आणि वायव्येला असलेले पाहायला मिळतात. तर सर्वात शेवटचा प्रश्न आपल्याला 10 नंबरचा बघायचा आहे. महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण? आता याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला, पर्जन्याचं प्रमाण कमी, दुसरा, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, साखर कारखान्यांचा विकास आणि चौथा आहे फळबागांचा विकास. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे. रुरल टू रुरल मायग्रेशन इज दी ऑब्झर्व इन महाराष्ट्र बिकॉज लेस रेनफॉल, लॅक ऑफ एज्युकेशन फॅसिलिटी, डेव्हलपमेंट ऑफ शुगर इंडस्ट्री, डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर्स. आता जर आपण बघितलं तर स्थलांतराचे विविध प्रकार आहेत. एक शहरी टू शहरी, ग्रामीण टू शहरी, शहरी टू ग्रामीण आणि ग्रामीण ते ग्रामीण असे जर आपण बघितलं तरी स्थलांतराचे प्रकार आहे. ते स्थलांतराचे प्रकार विविध कारणांसाठी होतात. नोकऱ्यासाठी होतात, उद्योगांसाठी होतात, शिक्षणासाठी होतात किंवा एखाद्या ठिकाणी अपुऱ्या सुविधांच्यामुळे होतात. आता इथे जे विचारलेलं आहे तो ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर का होतं? तर पर्जन्याचं प्रमाण कमी आहे हे त्याचं कारण सफिशियंट असू शकतं. शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, शिक्षण घेण्यासाठी मुलं जिथे शिक्षण जास्त मिळतं त्या ठिकाणी जाऊ शकतं. साखर कारखान्यांचा विकास आहे, फळबागांचा विकास, असे विविध कारणं जे आहेत ती स्थलांतराशी संबंधितच आहेत. परंतु आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात आपल्या ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर सर्वात जास्त होतं आणि त्याचं कारण काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर म्हणजे काय? तर एका गावातून दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर का होतं? शिक्षणाचं जर आपण बघितलं तर ते शहरामध्ये शिकण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी जावं लागतं. फळबागांचा विकास जर बघितला तर ते तशाच प्रकारची ठिकाणं आहेत. पर्जन्याचं कमी प्रमाण बघितले तर ज्या पर्जन्याचा भागच आपल्या महाराष्ट्रातला बराचसाच भाग कमी पर्जन्याचा आहे. आता ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर का आढळून येतं? कारण जर आपण बघितलं तर ज्या ज्या भागांच्यामध्ये बारमाही पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहे, तिथे साखर कारखान्याचा किंवा ऊस शेतीचा विकास झालेला आहे. आणि हा ऊस शेतीचा म्हणजे ऊस हे पीक
परिपक्व झाल्यानंतर किंवा तोडणीयोग्य झाल्यानंतर ते पीक काढून साखर कारखान्यांच्यामध्ये घेऊन जाऊन त्याच्यापासून साखर निर्मिती करण्यासाठी ह्याच्यामध्ये जो कामगार वर्ग लागतो तो कामगार वर्ग एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये स्थलांतरित होतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ऑफ शुगर इंडस्ट्री झालेली आहे. शुगर इंडस्ट्रीचा विकास सर्वात जास्त झालेला आहे, म्हणून सर्वात जास्त लोकसंख्या ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्ये स्थलांतरित होते आणि जे स्थलांतर आहे ते स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपात असलेलं पाहायला मिळतं. म्हणून हे या प्रश्नाचं 3 नंबरचा हा जो 10 नंबरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे. साखर कारखान्यांच्या विकासामुळे ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आढळून येतं. अशा प्रकारे आपण हे 10 प्रश्न बघितलेले आहेत. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.